नमस्कार शेतकरी बांधवांनो. पालवी ॲग्रिकोच्या हळद लागवड ते विक्री या मालिकेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा भाग आहे तुमच्या हळदीच्या उत्पादनावर थेट परिणाम करणारा वाण, बीज प्रक्रिया आणि लागवडीची शास्त्रशुद्ध पद्धत. मित्रांनो, तुम्ही कितीही मेहनत केलीत, खतं घातलीत, पण जर सुरुवातीलाच चुकीचं वाण निवडलात, तर अपेक्षित उत्पादन येणार नाहीच. म्हणूनच हळदीचं योग्य वाण निवडा तुमच्या उद्देशानुसार. तुम्हाला जास्त सुकलेली हळद हवी आहे का? तर राजापुरी, कृष्णा, सुजाना, पुरा हे वाण फायदेशीर ठरू शकतं. जास्त बारीक चमकदार हळद हवी असेल तर YHT-17 किंवा सोनिया नक्की निवडा. निर्यात करायची असेल तर प्रतिभा, रोमा, सुरोमा हे वाण निवडाच. वाण बदललं तर नफ्याचं गणितच बदलतं. आता बियाणांचं प्रमाण काय घ्यायचं तेही सांगते. एका एकरासाठी साधारणपणे 1800 ते 2200 किलो बियाणं लागतं. पण मुद्दा इतकाच नाहीये. हे बियाणं रोगमुक्त, मध्यम गाठीचं, चांगलं साठवलेलं असावं. अनेक शेतकरी फक्त आपली बचत म्हणून जुनं, अति मोठं बियाणं वापरतात. पण त्यामुळं सुरुवातीलाच अळी, बुरशी, मुळे सडण्याचा धोका वाढतो. म्हणूनच दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे बीज प्रक्रिया. सोपं आहे. गाठी अर्धा तास गरम पाण्यामध्ये 50 ते 55 किलो सेल्सिअस असावं. गरम पाण्यामध्ये हे बुडवा. नंतर ट्रायकोडर्मा किंवा 22 टिन 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये बुरशीनाशकात 30 मिनिटं भिजवा. सावलीत वाळवा. काही शेतकरी गोमूत्र, हळद आणि लिंबाचं मिश्रण वापरतात. तेही नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय. बीज प्रक्रिया केली तर सुरुवातीच्या 40 दिवसांमध्ये 90% रोगाचं नियंत्रण मिळवता येतं. लागवड कसली करायची आहे? तुम्ही सपाट वाफ्यावरती कराल तरी चालेल, पण रेस्ट बेड म्हणजे उंच वाफ्यावर लागवड केली तर पावसाळ्यात साठण होणार नाही. कंदाचा विकास चांगला होतो आणि खालच्या मुळांमध्ये बुरशी राहत नाही. गाठी लावताना ओळींमधलं अंतर 30 ते 45 सेंटीमीटर ठेवा आणि 5 ते 7 सेमी खोल लावा. एका वाफ्यामध्ये 2 ओळी लावता येतात. माती हलकी असेल तर मिल्चिंग केल्याने नमी टिकते आणि तण कमी होतात. शेतकरी मित्रांनो, लागवड ही निव्वळ गाठी मातीमध्ये लागणं इतकं नाहीये. ती भविष्यातील उत्पन्नाची बीज आहे. वाण निवडा विचारपूर्वक, बियाणं प्रक्रिया करा शास्त्रशुद्ध आणि लागवड करा नियोजनबद्ध. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पाणी व्यवस्थापन, खत आणि तण नियंत्रण आणि सोबतच कीड आणि रोगांचं नियंत्रण. तोपर्यंत शेती शास्त्राने करा, नफा तुमचाच होईल. पालवी ॲग्रिको सोबत बघत रहा. शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी. अशाच विविध विषयांवरील माहितीसाठी नक्कीच फॉलो करा पालवी ॲग्रिको. धन्यवाद.